हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शॉर्ट कुर्ती शिवणार आहोत। 11 वर्षाच्या मुलीची ही शॉर्ट कुर्ती आहे आणि इथं माप मी आखून घेतलेले आहेत। हे माप तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे। 5.25 इंच आपण इथं शोल्डर घेतलेला आहे, गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, गळ्याच्या पुढची उंची घेतलेली आहे आपण 5 इंच आणि पाठीमागची घेतलेली आहे आपण 3.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे बरोबर 5.5 इंच। पुन्हा आपल्याला छातीचा चौथा भाग मोजायचा आहे। छातीचा चौथा भाग इथं 28 इंच आहे, तर 28 चा चौथा भाग घेतलेला आहे 7 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथून पुन्हा 3 इंच वरती टिक करायचं आहे। 3 इंच वरती अगदी सरळ रेषा टिक करायची आपल्याला आणि इथून 14 इंच वरती किंवा 13.5 इंच वरती पोटाचा घेर येणार आहे आणि पुन्हा 19 किंवा 20 इंचावरती कटचा घेर येणार आहे। प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं। हे माप आपल्याला आपल्या ड्रेसवरून घ्यायचे, पण लहान मुलींची जे मी माप सांगितले इथं, तर इथं हे लहान मुलीचं जे 11 वर्षाच्या मुलीचं माप आहे ते अगदी बरोबर येतं। अशाच पद्धतीने आपल्याला माप टाकायचे आणि ही जी कुर्ती आहे ही शॉर्ट कुर्ती आहे। तयार उंची याची 25 इंच आहे आणि मी 27 इंच घेतलंय। हे जे अर्धा इंच कापड आहे तो कट करून घेणार आहे मी। तुम्ही उंची वाढवू शकतात, सेम हेच माप ठेवायचे आहेत, उंची खाली वाढवू शकतात, तुमच्या हिशोबाने तुम्ही उंची घ्यायची आहे। तर इथं तुम्हाला गळा रुंदी, गळा उंची, पाठीमागचा गळा, पुढचा गळा, मुंड्याचा शेप हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे 1.25 ते 1.5 इंचावरती। अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे। आता आपण कट करून घेऊयात। मुंड्याचा शेप मी दोघंही सेमच घेतलेले आहेत, मागचा पण आणि पुढचा पण, कारण स्लीवलेस घेणार आहे मी। तर हा जो भाग आहे हा कट करून घेऊयात। हे बघा खालीवरती कापड आहे म्हणून मी अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर हा जो कापड आहे एक्स्ट्राचा मी कट करून घेत आहे। इथपर्यंत एक्स्ट्राचा कापड आहे तो, हे जे धागे धागे आहेत ते पण मी कट करून घेत आहे। रुंदी अगदी मापात आहे। इथून आपण हे पोटाचं घेरचं माप टाकलेलं आहे आणि 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे। इथं सीट घेरचं माप आहे 1.5 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची सीट घेरनुसार, सीट घेर नंतर आपल्याला, आणि पोटाच्या घेर नंतर मी 2 इंच ठेवलेली आहे। आणि इथं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊयात, नंतर गळे कट करते मी। तर हे कटिंग झालेलं आहे बघा, सेम कापड आलेलं आहे आपलं। तर आता आपल्याला काय करायचंय, मागचा गळा आधी कट करून घ्यायचा आहे। मागचा गळा कट झालेला आहे। आता एक भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही दोघं भाग वेगवेगळे कट सुद्धा करू शकतात। हा मागचा भाग, हा पुढचा भाग आहे जो टिक करून घेतलाय आपण, तो पुढचा भाग घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला परत माप घ्यायची गरज पडणार नाही आणि आपला वेळ जाणार नाही। आणि तुम्हाला जर शॉर्ट कुर्तीचे, फुल कुर्तीचे आणि कॉर्ड सेटचे जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। सगळ्या पेपर पॅटर्नवरती सध्या डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे। तर इथं अशा पद्धतीने हा गळा घेतलेला आहे। ही शॉर्ट कुर्तीची कटिंग झालेली आहे। आता आपण पुढचा जो गळा आहे तो कट करणार आहोत। तर आता आपण शॉर्ट कुर्तीची स्टिचिंग करून घेऊयात। त्यासाठी मी इथं पिना लावून घेत आहे।
तर इथं आपण पिना लावून घेतलेल्या आहेत. आता टिपा टाकून घेऊयात. कॉर्नरांना टीप व्यवस्थित टाकायची आपल्याला, मग गळ्याला आकार खूप सुंदर येतो. अशा पद्धतीने खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे आपला. अतिशय छान दिसत आहे गळा. तर आता आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेऊयात वरती. अशाच पद्धतीने मागचा गळा पण तयार करून घेऊयात. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे. दोघही गळे तयार झालेले आहेत. इथे आपण शोल्डर जॉईन केलेले आहेत. आता ही पट्टी जी कट केलेली आहे आपण ती मुंड्याच्या भागाला लावून घेऊयात. स्लीव्ज लावणार नाही, मी स्लीवलेस शिवणार आहे.
इथं आपण दोघही बाजूला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मुंडा जोडायचा आहे, म्हणजेच फिटिंग करायची आहे. अशा पद्धतीने दोघं साईडला टिपा टाकून घेतले. आता डबल टिपा टाकून घेणार. आता आपल्याला कट तयार करून घ्यायचे. कट तयार करण्यासाठी आपल्याला जेवढा कापड आपण एक्स्ट्रा घेतलेला होता तेवढा फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे. इथं आपण कट टाकलेले व्यवस्थित टिपा टाकून घेतलेत. खालून पण फोल्ड करून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. दोघंही बाजूने फोल्ड करून घेते. अशा पद्धतीने आपण कट घेतलेले आहेत. आता आपण एक एक टिप अजून टाकून घेणार आहोत. इथे आपले कट तयार झालेले आहेत. अगदी फिनिशिंगमध्ये छान असे कट तयार करून घेतलेत.
आणि शॉर्ट कुर्ती खूप छान दिसते लहान मुलीची. 11 वर्षाच्या मुलीची ही शॉर्ट कुर्ती आहे. अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण दोरी लावून घेतली पुढच्या बाजूला. अतिशय सुंदर दिसतो. अशा पद्धतीने दोऱ्या लावल्या ना लहान मुलींना पण आणि मोठ्या टॉपला पण लावल्या तरी छान दिसतंय. ही दोरी मी तयार करून घेतलेली आहे आणि लटकन पण तयार केलेली आहेत आणि याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या भागाला सुद्धा लावून घेणार आहोत. तुम्हाला जर शॉर्ट कुर्तीचे, लॉंग कुर्तीचे किंवा कॉर्ड सेटचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.